2-3 महत्त्वाच्या विषयांवरती पत्रकारांच्या माध्यमातून पूर्ण भारत देशाला काही गोष्टींच्या बाबतीत अवगत जागा करण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवलं आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जनगणना सुरू झालेली आहे. यावेळी जी जनगणना होईल ती जातीनिहाय होईल. खास करून बिहार इलेक्शनच्या आधी जेव्हा तिथली ओबीसी मतं आपल्याला मिळणार नाही अशी जेव्हा बीजेपीला खात्री झाली, तेव्हा मतांचं राजकारण करण्यासाठी बीजेपीने पाऊल उचललं आणि जोरात घोषणा झाली की यावेळेस सेन्सस असेल, म्हणजेच जनगणना असेल, ती जाती आधारित असेल. पण आता जेव्हा लक्षात येतंय तेव्हा ना तर ते जात विचारतायत, ना कुठला फॉर्म आहे, ना कुठली जात लिहून घेतली जाते. मला काशीरामजींचं स्टेटमेंट आठवत आहे की जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी हिस्सेदारी. एकदा खरं काय ते महादेशाला कळू द्या. मागासवर्गीय किती, दलित किती, आदिवासी किती, म्हणजे बीसी किती, एससी किती, एसटी किती आणि ओबीसी किती. एकीकडे सरकार निर्णय घेतं की ओपनमध्ये रिझर्वेशनवाल्यांनी यायचं नाही. आम्ही नेमके संख्येने किती आहोत हे तर आम्हाला समजू द्या. आणि ओपन हे कधीपासून रिझर्वेशन व्हायला लागलं? संविधानामध्ये ओपन हे रिझर्वेशन नाहीच आहे. ती जरी गोष्ट बाजूला ठेवली तरी तुम्ही शब्द दिला होता या देशाला की आम्ही ओबीसी ची जनगणना करू. म्हणजे ही लढाई विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे त्या काळापासून सुरू झाली. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, महाराष्ट्रामध्ये गोमीदास मुंडेजी, छगन भुजबळजी, या सगळ्यांनी ही लढाई लढली. पण आता मात्र गपचूप बसनात बांधून ही बाजूला ठेवली जाते. आणि हे सरकार ह्या जनगणनेमध्ये कुठेही ओबीसी जनगणना करताना दिसत नाही. ही चक्क ओबीसी समाजाची फसवणूक आहे. आणि मला वाटतं ह्याच्या विरोधात ओबीसी समाज पेटून बाहेर येईल. त्याच्यापेक्षा जनगणना करूच नका. एक तर आधी प्रयत्न केला की जनगणनेच्या आधी मतदारसंघ वाढवण्याचा, त्याच्या मागे महिलांचं आरक्षणाचं लेबल लावून टाकलं. जे संविधानातच नाही ते करताय कशाला तुम्ही? संविधान पायदळी तुडवताय. वारंवार आम्ही सांगतोय की तुम्ही संविधान पायदळी तुडवताय. कॉकरोच जनता पार्टी. आता तुम्ही देशातल्या तरुणांना काही उद्योग नाही, धंदे नाही, कशाच्याही नाद्याला लागतात, कॉकरोच आहेत असं म्हणण्याचं धारिष्ट जेव्हा सर्वोच्च न्यायालयात दाखवलं जातं तेव्हा इथला भडकलेला तरुण वर्ग जर एकत्र येण्याची सुरुवात झाली असेल आणि त्याच्या माध्यमातून जर कोणीतरी मराठी पोरगा अमेरिकेतनं कॉकरोच जनता पार्टी नावाचं पेज काढत असेल आणि त्याला सर्व राजकीय पक्षांच्या कैक पटीने जास्त रिस्पॉन्स मिळत असेल तर त्याच्यात पोटात दुखण्यासारखं काय आहे? म्हणून तुम्ही काय त्याचं पेजच उडवून टाकणार? गेल्या काही दिवसांमध्ये असं लक्षात येत आहे की बंडखोर विद्रोही लोकांचे ट्विटर अकाउंट डिलीट होत आहेत, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट होत आहेत, फेसबुक डिलीट होत आहेत. हे कशासाठी? मला आजही इंदिरा गांधींचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की त्यांच्या विरोधात JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये अतिशय उग्र आंदोलनं चालायची. पण एक इमर्जन्सीच्या काळात तुमचं हे वागणं आम्हाला मान्य नाही असं म्हणण्यासाठी आंदोलन झालं आणि स्वतः इंदिरा गांधींना आमंत्रित करण्यात आलं की आमचं निवेदन घेण्यासाठी तुम्हीच या. तेव्हा त्यांचे नेते सीताराम येचुरी होते आणि इंदिरा गांधी स्वतः दरवाज्यावर गेल्या आणि सीताराम येचुरी यांच्या हातनं, सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातनं निवेदन घेतलं.
आणि नंतर त्यांनी ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुकांची माफीही मागितली. फार वर्ष झालेली नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळून, पण या देशातली लोकशाही आणि देशातली जनता प्रगल्भ आहे. चायनामध्ये तायनामॅन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, गोळ्या घालून चिरडून टाकण्यात आलं. या देशाला तुम्ही कुठे नेताय? आरोप करण्यात आला की ते कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पाकिस्तानचे आणि बंगालचे लोक समाविष्ट झालेले आहेत. त्याचा तो जो मुलगा आहे ज्याने हे सुरू केलं त्यांनी लगेच पुरावा टाकला, आणि तो ऑफिशियल पुरावा टाकला की 18 मिलियन जे फॉलोअर्स आहेत त्याच्यातले 94% भारतीय, आणि त्यांचं वय पण टाकलं त्यांनी. महागाई गगनाला भिडली आहे. बंगालचं इलेक्शन होईपर्यंत सगळं व्यवस्थित आहे, सगळं एकदम सगळं व्यवस्थित आहे. आता रडारड सुरू केली आहे. 1 महिन्याचं पेट्रोल बाकी आहे, 20 दिवसांचं डिझेल बाकी आहे. त्याच्या आधीच शटडाऊनची तयारी करा. गरिबी म्हणजे अच्छे दिन आएंगे ते तर बघितलेच नाही भारतीयांनी, पण बुरे दिन आने वाले है याची तयारी करा, असं नेदरलँडमध्ये जाऊन पंतप्रधान बोलले. अच्छे दिन आलेच कधी, तर बुरे दिनचं का आम्ही म्हणजे घाबरून जायचं. पण या देशाला घाबरवण्याचं काम पंतप्रधानांनी केलं की आपली आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, डबघाईला गेलेली आहे, त्यामुळे त्यांनी तेल कमी वापरा, रॉकेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, गॅस कमी वापरा, भाजी कमी खा, चपात्या कमी खा, हे खा ते खा, हे खाऊ नका ते खाऊ नका. अरे काय, या देशाला आधार देण्याचं काम नेतृत्वाने करायचं असेल की कितीही अवघड परिस्थिती असेल तरी काळजी करू नका, आम्ही तुम्हाला याच्यातनं मार्ग दाखवू. आणि हे काम 2007-2008 साली विश्वावरती गंडांतर आलं असताना भारताचे तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी जाणवू पण दिलं नाही देशाला की विश्व अडचणीत आहे म्हणून. आपली राजकीय बुद्धिचातुर्य वापरून मनमोहन सिंग यांनी देशाला मार्ग दाखवला. इथे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला घाबरवण्याचं काम केलं जाते. सोनं विकत घेऊ नका, भाजी घ्याल तर 1/2 किलोच घ्या, तेल टाकाल तर 1 चमचाच टाका. हे काय पद्धत आहे? पूर्ण शेअर मार्केट कोलमडलं. स्मॉल इन्व्हेस्टर्स नावाची जी गोष्ट असतात, छोटे गुंतवणूकदार, ते तर साफ झाले. पुढच्या 2 महिन्यामध्ये कित्येक आत्महत्या होतील, कित्येक आत्महत्या. कारण का स्वतः पंतप्रधान देशाला घाबरवण्याचं काम करतात तेव्हा हे सगळं धोकादायक असतं. ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीला फसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. एकीकडे म्हणायचं की ओबीसी आमचा डीएनए आहे आणि दुसरीकडे ओबीसीला चापट्या मारत राहायच्या. बरोबर नाही. आणि नीटमध्ये जे काय झालं हे सरकारी आशीर्वादाने झाले, आणि त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने जी मागणी केलेली आहे, तरुणांनी जी मागणी केली आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्याला समर्थन देण्याचं काम आम्ही करणार आहोत. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांनी, इथल्या शिक्षण मंत्र्यांचा काही संबंधच नाही. पण ज्यांना 10वीला 40%, 12वीला 45%, त्यांना नीटला 100%. त्यामुळे या देशाची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्ही वर्षभरापासून बोलत होतो. राहुल गांधी 3 महिने अगोदर बोलले की असं विचित्र परिस्थिती येईल किंवा देशाला अवघड जाईल सामोरे जाणं. तेव्हा राहुल गांधींना हसण्यावरही घेतलं, त्यांची टिंगलटवाळी करण्यातच दिवस गेले, आणि आता स्वतःच सांगतात की सगळं अवघड आहे. आता काय करायचं? एवढ्या वर्षाची आपली जी भूमिका होती, आंतरराष्ट्रीय भूमिका होती, आपलं जे विदेश नीती होती, फॉरेन पॉलिसी होती,
त्याच्यामध्ये गोंधळ घालून ठेवला आणि जे मित्र होते ते शत्रू करून टाकले. इराण हा एकेकाळचा आपला जवळचा मित्र, तेच संबंध कायम ठेवले असते तर हॉर्मुझ जी समुद्रधुनी आहे, जे चॅनल आहे, ते चॅनल आपल्यासाठी बंद झालंच नसतं. आपण स्वतःहून त्यांना अंगावर घेतले. अमेरिका काय मदत करणार आहे आपल्याला? तिने कधी आयुष्यात मदत केली अमेरिकेने कायम भारताला दम देण्याचंच काम केलं. तुम्ही एक दिवसाचं पेट्रोल विकत घ्या रशियाकडनं, असं करू नका. आमचा बाप आहे का रे ट्रम्प? आमचे बाप आम्हीच आहोत. मोदी आमचे नेते आहेत, निवडून आलेले नेते आहेत. पण त्या नेत्याला असं घाबरवण्याचं काम जर अमेरिका करत असेल तर अमेरिकेच्या विरोधात बीजेपी सकट सगळ्यांनी भूमिका घ्यावी. उभा भारत तुमच्या बरोबर आहे. घाबरता काय ट्रम्पला? भारताला स्वातंत्र्य ट्रम्पने दिलेलं नाही, गांधी नेहरूंनी दिलेलं आहे, वल्लभभाई पटेलांनी दिलंय, सुभाषचंद्र बोसनी दिलंय. कुठल्या अमेरिकेने येऊन इथे आम्हाला मदत केलेली नाही आहे. कोण आहे ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प. तो असेल अमेरिकेचा बाप, त्याचा भारताशी काही संबंध नाही. तेव्हा विचित्र परिस्थिती आहे. भारत अपमानित होतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती. भारताला चापट्या मारण्याचं काम केलं जातंय, भारताला टपल्या मारण्याचं काम अमेरिकेकडनं केलं जातंय. आणि काही विशिष्ट कारणांसाठी अमेरिका आपल्यावर दबाव टाकते आणि आपण त्या कारणांना घाबरून माघार घेतो आहोत, असं आता स्पष्ट होत आहे. सर, अशी सर्व परिस्थिती असताना संकट उद्भवलेलं आहे. मोदी देखील म्हणतात की इंधनाचा वापर कमी करावा, त्याचबरोबर सोनं जे आहे ते खरेदी करू नये. परंतु दुसरीकडे मोदी जे आहे ते परदेशी दौरे करतात, त्यांच्या व्हिडिओ देखील काही समोर येतात सोशल मीडियावरती. मेलोडी चॉकलेट देखील दिलेलं, त्याचे देखील देशभरात नाराजी. ज्या वाण्याकडनं ती मेलोडी विकत घेतली तो वाणी इतका खुश आहे की विचारू नका. तुमच्या त्या वाण्याशी भेट काढून देतो, वाणी येणार आहे माझ्याकडे. आवडता जितके नावाचा जो व्यक्ती आहे त्याला अमेरिकेत देखील धमकीचे फोन द्यायला लागले. असं आहे की त्याचे आई वडील बिचारे रडतायत की ह्या देशाची परिस्थिती काय आहे. म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य आहे की नाही? मराठी पोरगा आहे तो. आपण सगळ्या मराठी पोरांनी एकत्र येऊया आणि सांगूया ही दादागिरी नाही चालून घेणार मराठी पोरं. एखादी भूमिका एखाद्या मराठी पोरांनी घेतली तर त्याला दम देण्याचं काम कोणी करू नये. आणि मला नाही वाटत तो टिपके घाबरेल. अवार्ड सर, देश की जो भी स्थिति है इसको लेके बीजेपी के भी कुछ नेता अंदर नाराज हैं और कुछ बोल नहीं पा रहे हैं, इनके चलते ऐसा कुछ? देखो, कौन नाराज है कौन नाराज नहीं है ये नहीं दिख रहा है, लेकिन जो कॉकरोच पार्टी को जो समर्थन जिस तरीके से 5 दिनों में मिला, उससे साफ पता चलता है कि देश के नौजवान बहुत नाराज हैं. तुम उनको कॉकरोच करके संबोधित नहीं कर सकते. एक तो नौकरियां नहीं दे रहे, ऊपर से नौकरियां जा रही है, किसी में पैसा नहीं है, महंगाई गला घोट रही है. इसके बावजूद तुम नौजवानों को अपमानित करोगे तो हम क्यों सहन करेंगे? तुम्हारे जान पे थोड़ी जिंदा है. हमको जन्म हमारे माँ बाप ने दिया है, तुमने दिया है क्या? तो हमारे किस्से में पैसे तुम डालते हो क्या? जिस तरह से ये जेनजी को पीड़ित की है कॉकरोच पार्टी, इस तरह पूरा विपक्ष एक साथ क्यों नहीं आके? टाइम है, अभी तो शुरुआत हुई, 5 दिन हुए हैं. पर जिस तरीके से उनका चैनल कैंसिल कर दिया, ये तो तुम स्वतंत्रता पे, यानी जो आज़ादी है, जो संवैधानिक आज़ादी है, हमारे मूलभूत अधिकार है, उसके ऊपर ही घाव डाल रहे हो. इसलिए तो हम हमेशा बोलते हैं कि तुमको संविधान से ही नफरत है. सर, एकीकडे राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवलं जातं की ते देशाच्या विरोधात बोलतात, आणि स्वतः पंतप्रधान परदेशात. मी तेच म्हटलं की नेदरलँडला जाऊन आम्ही गरीब, म्हणजे आता गरीब जाऊन होणार आहोत, आता आपल्याला गरीबीशी लढावं लागेल आपल्याला. आता नेदरलँडमध्ये कशाला बोलायचं? अच्छे दिनचं गाणं तुम्ही अख्ख्या भारतभर वाजवलं ना. तेव्हा ते गरीबी आने वाली है हे गाणं पण इथे दिल्लीत येऊन गायचं होतं ना. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची हिंमत आहे, आमची ताकद आहे. आज नाशिकला 1 रुपयाने कांदा विकला जातो, 1 रुपयाने, 1 रुपया किलो.
आणि किती रुपयांनी बाहेर विकला जातो. जा लासलगावला कांदा काय रुपयाने विकला जातो विचारा त्या गावागावामध्ये. सर तुम्ही बोलताना मगाशी उल्लेख केला की शिक्षण मंत्रीच आहेत राष्ट्रीय, त्यांचा- धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. राजीनामा तुम्ही मागणार आहात. आता येणाऱ्या काळामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचं त्यांना कशा प्रकारे समर्थन असणार आहे? दिलं ना आम्ही. कॉक्रोच जनता पार्टीने आज मागणी केली आहे. त्यांनी एक ऑनलाईन हे दिलं आहे. त्यांनी आवाहन केलं आम्ही समर्थन देतो की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तुम्ही काय मस्करी समजतं काय लोकांचं आयुष्य? म्हणजे आई वडील घाम गाळून पोरांना शिकवतात, त्या घामाची कमीत कमी किंमत तर ठेवा. पुढे येणाऱ्या काळामध्ये ही कॉक्रोच जनता पार्टी उठाव करेल या सर्वांच्या विरोधामध्ये? नाही असं आहे की उठाव दिसतोच आहे ना, उठाव होणारच आहे. तुम्ही तायनामॅन स्क्वेअर सारखे गोळ्या घालून लोकांना ठार नाही मारू शकत भारतामध्ये. भारत हे 10,000ची फटाक्याची माळ कशी पेटते तसं आहे. एक कोणा पेटला तर शेवटचा कोणा पेटतो पटकन. आणि देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होते. आणि तुम्ही जेवढे दाबायला जाल, जेवढा तुम्ही अकाउंट्स कॅन्सल करा, दमदाटी करा, त्यांच्या आई वडिलांना घाबरा, तेवढी पोरं चिडून बाहेर येतील रस्त्यावर. साहेब जरांगींचं उपोषण थांबवण्यासाठी प्रसाद लाड आज दिले होते. नाही मला काय वाटतंय? प्रसाद लाड वगैरे खूप मोठी माणसं त्यांना आहेत जीवित ठार त्यांच्याबद्दल. मारण्याची धमकी देखील दिली. नाही मला प्रसाद लाड वगैरे खूप मोठी माणसं आहेत त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलत नसतो. सर राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी धुसफूस जी आहे ती पाहायला मिळते. अहो, जाऊ द्या ना, दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला- थांबली असं तटकरेंचं म्हटलं, पण सुनेत्रा पवारांकडून काही समोर आले अहो, नाही. जाऊ द्या रे, त्यांच्या घरात काय आग लागली ती आपण कशाला बघायची? अख्खा देश जळतोय, अख्ख्या देशात आग लागली. कुठे तुम्ही छोटे छोटे विषय घेऊन बसता? विधान परिषद काय करायचं आपल्याला? जाऊ दे, लढतात ते लढतील. सर्वपक्षीय पार्टीला आपण एकत्र आणण्यासाठी काय पुढाकार घेणार? हे जे काय देशभरामध्ये नाही असं आहे की देशभरातलं वातावरण असं आहे ना की तुम्ही आणू नका. या देशातला तरुण एकत्र येणार जेव्हा 18 कोटी पोरं जेनझी, आपण समजूया 94% आहेत, म्हणजे 17.5% 17.5 कोटी वगैरे, म्हणजे जे काय असते मिलियन्स असते, जर एकत्र येत आहेत, इशारा बहुत सोच समझ के दिया गया है. सर देशात विद्रोहाला सुरुवात झाली आहे ही, म्हणजे या काँग्रेस पार्टीतर्फे, म्हणजे आता जे हे बघा, देशामध्ये मनामध्ये असलेला राग हा एक इंडिकेटिव्ह आहे. काँग्रेस जनता पार्टीला मिळणाऱ्या समर्थनातनं इट इज इंडिकेटिव्ह की या पोरांच्या मनामध्ये आग धुमसते आहे. आणि त्याचा कधी स्फोट होईल काही सांगता येत नाही. पण हे होईल म्हणून तुम्ही त्यांना दाबायला जाल तर लवकर होईल. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही उपाय केले, जसं की बँकेनं सांगितलं की शेतकऱ्यांचं सिबिल वर्षभर घेऊ नका, म्हणजे चेक करू नका. साहेब, ठाण्यातल्या मोठ्या भूखंडासंदर्भात ठाणे महानगरपालिकेला TDRच्या माध्यमातून 2800 कोटी रुपये द्यायचे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. या संदर्भात 20 कंप्लीट चोरी आहे ती. तो जो घोडबंदर रोड, म्हणजे तो जो दायाबाई आणि कंपनी आणि तिथला जो TDR आहे, तो TDR म्हणजे चोरीचा TDR आहे. खोट्या नाट्या सह्या, खोट्या नाटे पेपर्स तयार करणं, काही ऑर्डर्स, कोर्टाच्या ऑर्डर्स लपवून ठेवणं, हे सगळी कामं केलेली आहेत. दायाबाई आणि कंपनीचा TDR आणि अजून 2-3 TDR आहेत, जे कोट्यावधी रुपयांचे आहेत. ते सगळे TDR याची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या अशा चोऱ्या कशा काय ठाण्यामध्ये केल्या आहेत याचं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. वनमंत्र्यांनी देखील याच्यात नरमाईची भूमिका घेता कामा नाही. वन लावलेल्या जमिनीवरतीचा TDR कसा निघू शकतो? डोंगरावरती काय ते पार्क, डोंगरावरती कोण जाणार आहे मारायला त्या पार्कमध्ये? त्याचा TDR. काय मस्करी लावली आहे? ठाणे विकायलाच काढलंय का? अवार्ड साहब, कल मार्केट में जो आग लगी, अभी फायर ऑडिट नहीं हुआ था, बहुत पहले से चला था, तो इस तरह और वास्तु है थाना में? देखो ऐसा है कि 300 लोग कम है हमारे इधर. हम कभी सोचेंगे कि नहीं इसके बारे में? मुझे तो लगता है उनको फायर ब्रिगेड भी कॉन्ट्रैक्ट पे देने का है कि हमको थाना में आदत लग गई है, जो अपने से नहीं होता है 2 कॉन्ट्रैक्ट पे, साफ सफाई अपने से नहीं होती 2 कॉन्ट्रैक्ट पे, ये काम अपने से नहीं होता है 2 कॉन्ट्रैक्ट पे, रिटायर हुआ
एडिशनल कमिश्नर, रिटायर हुआ डेप्यूटी म्यूनिसिपल कमिश्नर, रिटायर हो गया 2 पोजीशन। अरे क्या है भाई, कि हर किसी के खाने पीने की ये है क्या हम लोग कि नहीं तेरा खाना पीना मेरे नाम पे, तो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन का तेरे को दे दिया, सब खाना पीना मेरे नाम पे। अरे रिटायर किया गया है तो जाने दो ना, उसको सम्मान करो, उसको घर भेजो। इतना ही अच्छा काम किया है तो आपके नहीं घर पे रखो उसको। ये सब जो चल रहा है इसके पीछे कुछ पॉलिटिकल ये है क्या दबाव? देखो महानगर पालिका पॉलिटिकल दबाव के सिवा नहीं चल सकती। कोई म्यूनिसिपल कमिश्नर माइकलाल पैदा नहीं हुआ जो खुद के जान पे कुछ कर सके। हर म्यूनिसिपल कमिश्नर ये गुलामी होता है सत्ताधारियों का। सर यापूर्वी पण अनेकांनी म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी त्या गावदेवी भाजी मार्केटच्या त्रुटींसंदर्भात पालिका प्रशासनाला अनेकदा जागा करून दिलं, परंतु पालिका प्रशासन जागी झाली नाही। पण या 2 जणांचे बळी गेल्यानंतर आज पालिका प्रशासन म्हणते की आम्ही फायर ऑडिट आणि सेफ्टी आता मी काल सांगितलं मुंबऱ्यामध्ये ब्रिजच्या खाली मंडी लावण्यात हजारो बोकडं ठेवण्यात आलेली आहेत। तिथेच वडापावच्या गाड्या आहेत, तिथेच कबाबच्या गाड्या, म्हणजे तिथे आगीचं सगळं आहे, पळायला जागाच नाही तिथे, कुठलीही परमिशन नाही तिथे। चालू आहे, उद्या आग लागली की बोंबाबोंब होणार, मेले की परत बोंबाबोंब होणार। मी उघड आत्ता तक्रार करतो, मी जाऊन बघूनही आत्ता तिथे मंडी लागलेली आहे, काही करत नाही। त्या कवळेवरती दबाव आणला जातो पॉलिटिकल, चालू आहे। यामध्ये आता मी स्वतः कमिशनरला फोन करून काल सांगितले की असं असं झालंय, बघा जरा जाऊन। चला ह्याच्यातनं मुख्य विषय बाजूला राहतात, बंद करा। सर हिंदी शॉर्ट में कांग्रेस पार्टी के ऊपर देश के युवाओं को जो है भटकाने का काम किया जाए, किस प्रकार से